सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्रांनो, तुम्ही ही म्हण नक्कीच कुठेतरी ऐकली असेल की मनाचं ऐकलं तर नक्कीच जिंकाल, नाहीतर पराभव निश्चित आहे. आशा म्हणजे ते विचार जे आपल्याला काहीतरी करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असतात. आणि ह्या विचारांचा आपल्या शरीरावर व आपल्या जीवनावर सतत प्रभाव पडत असतो. आशावादी राहिल्याने आपल्या विचारांना नेहमी ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा आपल्या शरीरातही दिसून येते. मित्रांनो, जमिनीवरून आकाशात आक्रमण करणारं पृथ्वी क्षेपणास्त्राचे जनक आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम जेव्हा या क्षेपणास्त्रावर काम करत होते तेव्हा या क्षेपणास्त्राची मोटर सारखी फेल होत होती. सगळे निराश झाले होते. परंतु त्यावेळी कलाम साहेब म्हणाले, मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. आणि शेवटी त्यांना यशही मिळालं. या प्रसंगावरून मला 4 ओळी आठवल्या मित्रांनो. नजरेला बदलाल तर दृश्य बदलून जाईल, विचारांना बदलाल तर सर्व ग्रह तारे बदलून जातील. मार्ग बदलण्याची गरज नाही मित्रांनो, आशा उराशी नेहमी बाळगा, अडचणी आपोआप दूर होऊन जातील. धन्यवाद. बाबा नाश्ता करा ना. हो हो. अगं आज सात्विक दिसत नाही कुठे. हा मुलगा पण ना. सात्विक. चल नाश्ता कर. मी फक्त दूधच पिणार. अरे नाश्ता नाही करायचा तुला? फक्त दुधाने काय होईल? मी मॅच नंतर कॅन्टीन मध्ये नक्की नाश्ता करेन. तुला तर माहितच आहे ना, मॅचच्या आधी जास्त खायचं नसतं. अरे हो, आज तुझी मॅच होती ना. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू आजोबा. तुम्ही येताय ना माझी मॅच पाहायला? नाही बेटा, आज तुझ्या मम्मीला ना बँकेत घेऊन जायचंय. बँक मॅनेजरची मी वेळ घेतली आहे ना, तुझ्या मम्मीच्या जॉबसाठी बोलायचं आहे. काही बिघडणार नाही आजोबा, तुमच्या विशेष तर आहेत ना माझ्यासोबत. आज तर माझीच टीम जिंकणार. व्हेरी गुड. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. थँक्यू आजोबा. बस बस. बाय आजोबा. बाय मम्मी. अरे दूध तर संपून जा ना. नाही मम्मी, मला उशीर होतोय. बेटा तू एका महिन्याच्या नंतरचं जॉईनिंग का मागितलंस? याच महिन्यात जॉईन व्हायचंस? माहित नाही बाबा, एकदमच असं डोक्यात आलं माझ्या. असं काही हरकत नाही बेटा, ठीक आहे. हॅलो, हो बोलतोय. काय? काय झालं बाबा? बाबा काय झालं?
बोला ना बाबा, काय झालं? गोल करण्यासाठी जंप केल्याने आणि त्याचा त्यामुळे तोल गेल्यामुळे मानेला खूप खोल मार लागलाय. मानेच्या खालची पूर्ण बॉडी पॅरलाइज झाली. मी तुम्हाला खोटा धीर नाही देणार, पण आता कुठला चमत्कारच त्याला पूर्णपणे बरा करू शकतो. सर्व ठीक होणार आहे. हिम्मत ठेव. जर कुठल्या चमत्काराने आपला सात्विक बरा होणार असं जर असेल ना बेटी, तर तो जरूर होणार. बस आपण आपला विश्वास कमजोर नाही होऊ दिला पाहिजे. हिम्मत ठेव बेटा, सर्व ठीक होणार आहे. शांत हो, शांत हो. संकट कधी कुठे तुमचा हात पकडेल मुळीच सांगता येत नाही. एक हसत खेळतं जीवन पण आता हालचालीसाठी विवश होतं. फुटबॉलची आवड असलेल्या सात्विकला कधी असं वाटलंही नसेल की त्याचं आयुष्य हॉस्पिटलच्या खोलीत काढावं लागेल. मम्मी, सात्विक, मम्मी, मम्मी मला काय झालंय? माझे हातपाय हलत का नाहीये? प्लीज मला मदत कर. सर्व ठीक होणार आहे बेटा, हिम्मत ठेव. पण सांगा ना कसं ठीक होणार? मला तर हलताही येत नाहीये. आता माझं स्वप्न कसं पुरं होणार? मला मोठा फुटबॉल प्लेअर बनायचंय. फुटबॉलमुळेच तुझी ही दशा झालीये आणि तू अजून त्याचाच विचार करतोयस. मला फुटबॉलचं नाव मुळीच ऐकायचं नाहीये. एक्सक्यूज मी मॅम, डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. या. विसरू नकोस बाळा की तू एक स्पोर्ट्समन आहेस आणि स्पोर्ट्समन इतक्या सहजतेने हार नाही मानत. नाही, रडायचं नाही. बस मम्मी, बस झालं. मॅम, ही काही औषधं लिहून दिली आहेत, ती प्लीज मागवा. ठीक आहे. ताई, मी जरा औषधं घेऊन येते. ओके. तोपर्यंत तुम्ही जरा ह्याला बघा. ऑफकोर्स मी बघेन, तुम्ही जा. हॅलो. हा, एक मिनिट. हा वासू, तू जरा ह्याची काळजी घे, मी लगेच येते. हा बोला. कदाचित आता मी कधीच फुटबॉल खेळू नाही शकणार. फुटबॉल काय, मी कधी उभाही नाही राहू शकणार.
शिट यार, परत मिस केलं. काय मिस केलं रे? मी सकाळपासून बघतोय तू बाहेरच बघत बसलायस. समोर एक मोठं ग्राउंड आहे, सगळ्यांना खेळत बघत बसतो, टाइमपास होतो मस्त. तुला पण स्पोर्ट्स आवडतात? हा, काही गेम्स, पण हा फुटबॉल आहे ना, खूपच कॉम्प्लिकेटेड गेम आहे. काही पल्लेच पडत नाही बाबा. ह्यापेक्षा बरं तर आपलं क्रिकेट आहे. अच्छा, ग्राउंडवर फुटबॉलची मॅच चालली आहे? मॅच तर नाही, पण हा कदाचित प्रॅक्टिस चालली आहे. येस येस, आता वाटतं गोल करेलच हा. येस येस येस, चल केला गोल. तो उंच मुलगा आहे ना, खूपच स्मार्ट आहे तो. मला वाटतं टीमचा स्टार प्लेअर आहे. आता काय चाललंय? सगळे त्याला येऊन मिठ्या मारतायत, खूपच आरडाओरडा पण करतायत. त्याची हालत खराब झाली असेल. अरे, फुटबॉल मध्ये प्लेयर्स असेच सेलिब्रेट करतात. तू मला बस सांगत राहा की ग्राउंडवर काय चाललंय, पण मम्मी नसेल तेव्हा. ठीक आहे. आणखी एक गोल झाला. अख्खी रात्रभर तू इथेच बसलीस ना बेटा? अगं, थोडा वेळ घरी का नाही जाऊन येत? मी आहे ना इथे. पण सात्विकला काही हवं असेल तर? नाही मम्मी, मला काहीच नकोय. तू जाऊन ये घरी. हो चल. औषधं वेळेवर घ्यायची. हं? जा बेटी जा. कसं वाटतंय? उद्या सकाळी सगळे रिपोर्ट्स पाहिजे, ठीक आहे? हो डॉक्टर. गुड मॉर्निंग गुड डॉक्टर. मॉर्निंग. मी जी औषधं सांगितली होती तुम्हाला, ती तुम्ही वेळेवर देताय ना? बिलकुल देत आहोत डॉक्टर साहेब. गुड. ह्याच्या ज्या टेस्ट सांगितल्या होत्या तुम्हाला, त्या तुम्ही केल्यात का? हो डॉक्टर साहेब. गुड. स्मिता, याचा रिपोर्ट आल्याबरोबर माझ्या केबिन मध्ये पाठवा. हो डॉक्टर. ठीक आहे. बेटा, मी तुझ्यासाठी फ्रुट्स घेऊन येते. ओके, तू बस इथे. आजोबा, तुम्हाला माझ्यामुळे सकाळची न्यूज मिस करावी लागते ना? सॉरी आजोबा. काही बिघडत नाही बेटा, मी नंतर मग न्यूजपेपर मध्ये वाचेन ना. पण तुम्हाला तर न्यूज टीव्हीवर बघायला आवडतात ना? एक आयडिया आहे. तुम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन न्यूज का नाही बघत? तोपर्यंत मी एक काम करतो, थोडा वेळ झोपतो. हो, आयडिया तर चांगली आहे, पण मला कुठल्या गोष्टीची गरज पडली तर मी सिस्टरला सांगून तुम्हाला बोलवून घेईन. नक्की? ठीक आहे, मी जाऊन येतो. हा, मग प्रॅक्टिस स्टार्ट झाली? प्रॅक्टिस तर नाही, पण कदाचित मॅच आहे. रिअली? मग तर खूप मजा येईल. आता काय चाललंय? टॉस तर झालाय. आता दोन्ही टीमचे कॅप्टन अंपायरशी डिस्कशन करतायत. टॉस जिंकणारी टीम आपल्या पसंतीची साईड सिलेक्ट करत असेल. आणि फुटबॉल मध्ये एम्पायर नाही, रेफरी असतो. पण मी तर यांना अंपायरच म्हणतो. अरे, त्याने विसल वाजवली. मॅच स्टार्ट झाली. टॉस जिंकणारी टीम फुटबॉलला किक करून मॅच स्टार्ट करते. टॉस जिंकणारी टीम नाही, टॉस हरणाऱ्या टीमचा प्लेअर फुटबॉलला किक करून गेम स्टार्ट करतो. ह्याला म्हणतात किक ऑफ. हो. आता काय चाललंय रे? काय चालणार, बस पासिंग द पार्सल चाललंय. कधी बॉल ह्याच्या जवळ तर कधी बॉल त्याच्या जवळ. हो, बॉलची पोझिशन बनवून ठेवणं पण एक स्ट्रॅटेजी असते. येस येस, तोडली त्याने स्ट्रॅटेजी. येस, बॉल पुढे घेऊन जा, घेऊन जा. कमॉन, अरे सोडू नको, स्टार प्लेअर आहेस तू. हा, घेऊन जा, गोल कर आता. येस येस. ओ शिट. येस, गोल कीपरने अडवला ना तुझ्या स्टार प्लेअरचा गोल. हो यार, म्हणजे तू अपोजिशन टीम मध्ये आहेस. पण असं कोणी जम्प करतं का?
बॉल जेव्हा नेटच्या दिशेने येताना दिसत असतो ना, तेव्हा गोलकीपर बॉल शिवाय सर्व काही विसरून जातो. त्याच्या बस एकच गोष्ट लक्षात असते की कसंही करून बॉलला अडवायचं. आता काय चाललंय? आता तुझ्या टीम वाले माझ्या टीम वाल्यांच्या गोल जवळ चाललेत. ओ गोल नको करूस, नको करूस. अरे ओ शिट यार. येस, गोल झाला ना. हो गोल तर झाला रे, पण तुझे टीम वाले तोंड पाडून का उभे आहेत आणि रेफरीशी काय बोलतायत ते? ओ रेफरीने ऑफसाईड दिली असेल. ऑफसाईड क्रिकेटमध्ये तर ऐकलं होतं, पण फुटबॉल मध्ये ऑफसाईड असतं. जेव्हा बॉल रिसीव्ह करणारा प्लेअर आणि गोलच्या मध्ये समोरच्या टीमचा कोणी प्लेअर नसतो ना, तेव्हा त्याला ऑफसाईड दिली जाते आणि अशा गोलला गोल नाही मानला जात. खरंच का? मग आपण बरोबरीमध्ये आहोत. गुड. नियतीने सात्विकला फुटबॉल पासून दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वासूमुळे तो कशा ना कशा तऱ्हेने फुटबॉलशी जोडला गेला, ज्याच्यामुळे त्याचं लक्ष स्वतःच्या शारीरिक दुःखावर न राहता वासूने सांगितल्या जाणाऱ्या खेळावर राहू लागलं, जे त्याच्यासाठी खूपच चांगलं होतं. कारण कुठल्याही दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःचं लक्ष हटवणं खूपच गरजेचं असतं. चलो चलिए चलिए. बॉयज, पर मैंने तो आग ना पकड़ने वाला वायर लगवाया था. ऐसी कोई वायर ही नहीं है. पर आर काबिल का फायर एक्सपायर्ड न काला जहरीला धुआं छोड़ता है न कभी आग फैलने देता है. आर काबिल, अकलमंद बनो, सही चुनो. तुला सूप आवडत नाही ना, पण डॉक्टरांनी आता लिक्विडच घ्यायला सांगितलंय. तू एवढ्या प्रेमाने बनवलेस, मी नक्की घेईन. बाळा, तुझी आई कुठे गेलीये? माझी मम्मी जरा बाहेर गेलीये आंटी. तू इथे कशासाठी ऍडमिट आहेस बाळा? मला ना मध्ये मध्ये चक्कर येते. आता बरं आहे मी. 1-2 दिवसात डिस्चार्ज मिळेल मला. दूध पिणार बाळा? एक काम करते, मी तुम्हा दोघांसाठी दूध घेऊन येते. ठीक आहे आंटी. तू 2 दिवसांनी इथून निघून जाणार आहे? मग मला फुटबॉल मॅच विषयी इथे कोण सांगणार? मग तू माझ्या बेडवर ये आणि स्वतःच बघ. तू माझी मस्करी करतोयस ना? इथे मी हलवूही शकत नाहीये आणि तुम्हाला मॅच बघायला सांगतोयस? हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? त्यात काय, आता सांगतोय ना. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. सात्विक, तू रागावू नको यार. सात्विक ऐक ना. काय माहित मी उद्या जाईन, पण सात्विक नाराज नको होस. सात्विक, सात्विक. सात्विक रागावू नकोस. सात्विक, सात्विक ऐक ना. कदाचित मी उद्याच जाईन. बोल ना रे जरा. सात्विक, सात्विक ऐक ना रे. सात्विक, सात्विक नाराज नकोस ना रे हो. सात्विक. वासू कुठे आहे सिस्टर? कोण? तो समोरचा मुलगा? हा, माहित नाही. कदाचित डिस्चार्ज मिळाला असावा. मी तर आत्ताच आले. काय? तो निघून गेला? काय झालं बेटा? तो मला भेटल्याशिवाय कसा निघून गेला? अरे बेटा, आपण झोपलो होतो ना, यासाठी डिस्टर्ब नसेल केलं.
आजोबा, काय बेटा? मी त्या बेडवर शिफ्ट झालो तर चालेल का? प्लीज. पण का बेटा? कमीत कमी बाहेरचे आवाज ऐकून माझ्या मनाला बरं तर वाटेल. असं ठीक आहे बेटा, मी डॉक्टरना विचारून येतो. हा, आलोच, येतो. हा, काहीच ऐकू येत नाहीये. काय ऐकू येत नाहीये? नाही मम्मी, ते बाहेर लागलेल्या टीव्हीचा आवाज मला जराही ऐकू येत नाहीये. ओ, टीव्ही. तुला बोर होत असेल ना? आपण प्रायव्हेट रूम मध्ये शिफ्ट होऊया का? नाही मम्मी, इथेच ठीक आहे. मिस्टर दीक्षित. नमस्ते डॉक्टर. नमस्कार मिस्टर दीक्षित. अमेरिकेतनं स्पेशलिस्ट आलेत. माझी इच्छा आहे की मी सात्विकची केस त्यांच्याशी डिस्कस करावी. ठीक आहे, बरं होईल जर तुम्ही दोघं पण त्या डिस्कशन मध्ये सामील झाला तर. हो, का नाही. चला चला, या. ये बेटा. हा. कुठे ग्राउंड? सात्विक. सात्विक, देवाचे लाख लाख आभार. तू बरा होशील बेटा, तू जरूर बरा होशील. चिंता नको करूस. हा, शाबास. हिम्मत ठेव बाळा, हिम्मत ठेव. हा, काय झालं बेटा? मी बराच वेळ बघतोय, तू खूप उदास वाटतोस. आजोबा, मी तुम्हाला सांगितलं नाही, पण वासूने सांगितलं होतं की समोर एक ग्राउंड आहे जिथे लोक फुटबॉलची प्रॅक्टिस करतात. पण इथे तर कुठलं ग्राउंडच नाहीये. मी त्याला माझा मित्र समजत होतो, पण इतक्या दिवसापासून तो मला मूर्ख बनवत होता. ह्यासाठीच तर तो मला न सांगता निघून गेला. कोण? जो ह्या बेडवर होता तो? त्याला तर ब्लड कॅन्सर होता. काल रात्रीच तो वारला बिचारा. आणि त्याची मम्मी काल रात्रीच बॉडी घेऊन गेली इथनं. मला पण आत्ताच माहिती झालंय. तू 2 दिवसांनी इथून निघून जाणार आहे? मग मला फुटबॉल मॅच विषयी इथे कोण सांगणार? मग तू माझ्या बेडवर ये आणि स्वतःच बघ. तू माझी मस्करी करतोयस ना? इथे मी हलवूही शकत नाहीये आणि तू मला मॅच बघायला सांगतोयस? हे तू मला आधी का नाही सांगितलंस? त्यात काय, आता सांगतोय ना. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. सात्विक, तू रागावू नको यार. सात्विक, नाराज नको होस. सात्विक, सात्विक ऐक ना. काय माहित मी उद्या जाईन, पण बोलणार रे जरा. सात्विक, सात्विक ऐक ना रे. सात्विक. मी न जाणता त्याला काय काय बोलून गेलो. मला वाटलं तो माझी मस्करी करतोय. त्याने तुझी मस्करी नाही केली सात्विक. उलट तुला पुन्हा उभा करण्यासाठी एक आशेचा खेळ रचला. तू कदाचित हरून लढणं सोडू नयेस यासाठी त्याने तुला तेच दाखवलं जे तुला बघायचं होतं.
त्याने असं अरे त्याला माहित होतं की फुटबॉल तुझी ताकद पण आहे आणि कमजोरी पण. आता ही तुझी जबाबदारी आहे की त्याच्या आशानं तुझ्या मनामध्ये नेहमीच जिवंत ठेव. हो आजोबा, मी वासूला वचन देतो की मी लवकरच पुन्हा फुटबॉल खेळेन, पण ह्यावेळेस फक्त स्वतःसाठी नाही तर वासूसाठी पण. शाबास. एक विझणारा दिवा दुसऱ्या दिव्याला ज्वलंत करून गेला. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आशावादी आहात तर तुमच्यासाठी सगळं संभव आहे, पण जर तुम्ही लवकर निराश होत असाल तर तुम्ही कितीही टॅलेंटेड असला तरी तुमचं लक्ष तुमच्यापासून दूर होत जात असतं. तर गरज आहे तुम्हाला तुमच्या आशा जिवंत ठेवायची. तेव्हाच तुम्ही अशा कठीण परिस्थितींमध्ये तुमचं लक्ष प्राप्त करू शकता.